बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार। सकाळी 10:30 वाजता भेट होणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार। विष्णू चाटेला आज कोर्टात हजर केलं जाणार। फडणवीस, शिंदे आणि अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। भाजप आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी। बीड हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्यावी। हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार कोणाला वाचवतंय? मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा सरकार राजीनामा घेणार का? आमदार आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो। पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल। सुरेश धस यांचा इशारा। तर वाळू काकाचे 100 अकाउंट सापडलेत। प्रकरण ईडीकडे द्या। धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। सुरेश धस यांनी अशा प्रकारची जाहीरपणे वक्तव्य करण्यापेक्षा यंत्रणांकडे माहिती द्यावी। माहिती दिल्यास पोलिसांना सोयीचं होईल। धसांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत। धस महायुतीत खडा टाकण्याचं काम करतायत। राष्ट्रवादीच्या शरद चव्हाण यांची सुरेश धस यांच्यावर टीका। महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश धस कसे बोलतात? तर अजित पवारांवरील टीका सहन करणार नाही। अमोल मिटकरींचा धसांना इशारा। धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले। त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। सुदर्शन घुलेने भिवंडीत जयवंत पाटलांची घेतली होती भेट। माझ्याकडून विक्रम डोईफोडेच्या हॉटेलचा पत्ता घुले घेऊन गेला। जयवंत पाटलांची सुदर्शन घुलेविषयी माहिती। एसआयटी मधील अधिकाराचा निकालाच्या दिवशी वाल्मिक कराडसोबत आनंदोत्सव। बजरंग सोनवणेंचा आरोप। तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार? सवाल उपस्थित। बीड प्रकरणातील 3 आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये गेले होते। गिरनार मंदिरात सुदर्शन घुले, सांगळे, आंधळेने 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर। दर 12 वर्षांनी होणाऱ्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाला फडणवीस हजेरी लावणार। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा गंभीर आरोप। माझी सुरक्षा काढा पण अंजली दमानी यांना सुरक्षा द्या। धमक्या आल्याच्या दमानी यांच्या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे। जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप। एसआयटी मधील पीएसआय महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो आव्हाडांकडून ट्विट। एसआयटी नेमताना अशा प्रकारचा संबंध असेल हे तेव्हा माहिती नसावं। वाल्मिक कराडशी संबंधित अधिकारी असतील तर गृह खातं दखल घेईल। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर। ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या होत्या तर आरोपी सुधीर सांगळेनं ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं होतं। 9 तारखेला राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध। मनोज जरांगे यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। धनंजय मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांची कारवाई। चांगलं काम करताना काढून टाकल्यावर कोणीही नाराज होणारच। नाराजीच्या प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। माजी आमदार राजन साळवींच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस चर्चेत। तुम्हीच आमचं चिन्ह, तुम्हीच आमचा पक्ष अशा आशयाचे स्टेटस। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर साळवी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण। साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा। हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या। माजी खासदार सुजय विखेंची मागणी। साई प्रसादालयातील मोफत भोजन सुरूच राहणार। मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट। शिर्डीत भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर पण त्यांच्या अवमानाचा हेतू नव्हता। विखे पाटलांची सारवासारव। शरद पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमचं काही खरं नाही। त्यांना सोडून चालणार नाही। क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात मोठं विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तरुणाचा शोध सुरू। शिवसैनिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी। बुलढाण्यातील जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप। 2000त विकले गेल्याचं म्हणत मतदारांवर बोलताना जीभ घसरली। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात। मला सालगडी केलंय का? बारामतीमधील जनता दरबारात अजित पवार संतापले। तुमचा व्यवहार चोख ठेवा। जीएसटीची धाड पडल्यावर माझ्याकडे येऊ नका। बारामतीमधील एका कार्यक्रमात अजित पवारांची फटकेबाजी। धुतल्या तांदळासारखे राहा अन्यथा मीच जीएसटीला फोन करेन असे वक्तव्य।
ऐरोली मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का. ऐरोली मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा शिंदे गटात प्रवेश. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून पुण्यातील म्हातोबा टेकडीची पाहणी. म्हातोबा टेकडीवरती आग लागून अनेक झाडं नष्ट झालेली. वनराई नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे चंद्रकांत पाटलांचे वन विभागाला आदेश. वर्धा जाहीरनाम्यात दिलेली वचनं 5 वर्षात पूर्ण करायची आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार. नंदुरबारमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सदस्य नोंदणी सुरू. भाजपचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांची गर्दी. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान. 2500 पेक्षा अधिक सदस्यांची नोंदणी. शहरात 4 ठिकाणी भाजपकडून कॅम्प लावण्यात आले. पुण्यातल्या राजगड तालुक्यात भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. मेंगाई माता मंदिरात दर्शन घेत भाजप कार्यकर्त्यांकडून अभियानाला सुरुवात. 288चं सभागृह चालवू शकतो तर राज्यही चालवू शकतो. मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. माझं खातं मला मुख्यमंत्री पदासारखं वाटतं. झिरवळांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेचा लाभ निकष न ठेवता द्यावा. बच्चू कडूंची मागणी. तर निकष न लावता योजना कशी सुरू केली याची कारवाई करावी लागेल. कडू यांच्याकडून कारवाईची मागणी. बच्चू कडू हे जखमी शेर, त्यामुळे ते भावना व्यक्त करतात. नाईलाज म्हणून हे सर्व लोक सोबत आहेत. बच्चू कडूंच्या भूमिकेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. निवडणुकीनंतर निकष लावत लाभार्थी बहिणींची नावं यादीतून बाहेर. लाडकी बहीण योजना केवळ मतांसाठी होती हे आता स्पष्ट. वडेट्टीवारांचं सरकारवर निशाणा. शिवसेना नेते गजानन कीर्तीकरांच्या पत्नीचं निधन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कीर्तीकरांची सांत्वनपर भेट. शिवसेना नेते गजानन कीर्तीकरांच्या पत्नीचं निधन. उद्धव ठाकरेंनी गजानन कीर्तीकरांची सांत्वनपर भेट घेतली. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात रविवारी किंचित घट. अनेक भागात किमान तापमानात घट झाल्यानं गारठा वाढला. 2 दिवसांपासून पुणे शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट. तापमानाचा पारा 10 अंशाखाली. नागपुरात गारठा कायम. दिवसा ऊन तर रात्री हुरहुडी भरणारी थंडी. पारा पुन्हा 8.8 अंशांवर. 8 दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला 2दा मुदतवाढ. मात्र प्रतिसाद नाही. 3 जानेवारीपर्यंत 17,073 अर्ज दाखल. आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून उत्पन्न वाढीचे स्रोत शोधण्यास सुरुवात. पालिका दहिसर टोल नाक्याजवळील जागेत पंचतारांकित हॉटेल बांधणार. अनेक व्यावसायिक केंद्रही उभारली जाणार. आरे ते कप परेड भूमिगत मेट्रो 3चा पुढील टप्पा लवकर सुरू करण्याचा प्रयत्न. टप्प्यातील इंटरनेटची कामं जवळपास पूर्ण. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या सुभाषचंद्र बोस स्थानकापासून उत्तनपर्यंतच्या मार्गात बदल होण्याची शक्यता. मिठागरांच्या जमिनीवरून मेट्रो उत्तनपर्यंत नेण्याचा विचार. कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे सुटणार. 15 जानेवारीला रात्री 10 वाजता ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती. देखो अपना देश या योजनेतून विशेष रेल्वे सुटणार. पुणे नगर दरम्यान नव्या रेल्वे मार्गिकेचा फायनल लोकेशन सर्व्हे सुरू होणार. सर्व्हेनंतर डीपीआर आणि इतर कामं केली जाणार. मड मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव. वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी 2.5 तास प्रतीक्षा. अन्न आणि औषध प्रशासनाकडून भेसळमुक्त अन्नासाठी मोहीम. 63 ठिकाणी तपास. 78 अन्न नमुन्यांमधून 61 नमुन्यात त्रुटी. लाच घेतल्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत घट. राज्यात 713 गुन्हे. सर्वाधिक नाशिकमध्ये तर सर्वात कमी मुंबईत. मुंबई विमानतळावर ड्रग्ज आणि बनावट सिगारेट जप्त. एनसीबीची कारवाई. ड्रग्जच्या 74,000 गोळ्या आणि 2 लाखाहून अधिक सिगारेट जप्त. पुण्यात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. 52,000 बेशिस्तांकडून 3.25 कोटींची दंडवसुली. कारवाईसाठी 18 पथकं तैनात. कचरामुक्त पिंपरी चिंचवडसाठी पुढाकार. आरोग्य विभागाकडून 8 क्षेत्रीय कार्यालयातील 80 ठिकाणांची पाहणी. उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई होणार. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटो, मटार, फ्लॉवर, कोबीची आवक वाढली. दरात घट. 90 ते 100 ट्रक भाज्यांची आवक. दुबईमधील जागतिक पेनकॅक सिलाट स्पर्धेत पुण्याच्या भोरमधील रामचंद्र बदकने पटकावलं कांस्य पदक. तालुक्यातील नागरिकांकडून रामचंद्रवर कौतुकाचा वर्षाव.
पुण्याच्या शिरूरमधील धामारीत खंडेरायाच्या यात्रा उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला. राज्यातील खासगी रुग्णालयांची आरोग्य विभागाकडून तपासणी. रुग्णालयांकडून नियमांचं पालन होतं की नाही याची आरोग्य विभागाकडून तपासणी. पुण्याच्या भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या. शिक्षणाबद्दलची जिज्ञासा आणि आवड निर्माण व्हावी यासाठी रंगवल्या शाळेच्या भिंती. राज्यात HMPVचा एकही रुग्ण नाही. आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण. सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण. परभणीतील खासगी जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी वाहनांच्या लांब रांगा. खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला 7,000 ते 7,200 रुपयांचा दर. जालन्यात मिळेल त्या भावात शेतकऱ्यांकडून कापसाची विक्री. खासगी व्यापाऱ्यांकडून 7,000 रुपये प्रति क्विंटलनं कापसाची खरेदी. ज्वारी पेरणीत यंदाही राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल. जिल्ह्यातील एकूण पेरणीपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच 50% पेरा. नागपुरातील 4 जलकुंभांवरून आज पाणी पुरवठा बंद राहणार. 12 तासांच्या शटडाऊनमुळे आज रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं जनतेला आवाहन. नागपुरातील 17 वर्षांच्या सम्यकने बनवला सर्वात लहान सॅटेलाइट. सम्यकला थेट नासाकडून निमंत्रण. पेलोडमध्ये सेन्सॉर, कॅमेरा, रोपटे नेण्याची सुविधा. नाशिकच्या लासलगाव, निफाड, चांदवड आणि येवला भागात मेंढ्यांची चाऱ्यासाठी भटकंती. शासनानं मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. सोलापुरात बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. शहर गुन्हे शाखेकडून 2 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 4 जणांना अटक. जळगावच्या 40 गावात तालुक्यात बिबट्यांची दहशत. रांजणगाव शिवारातून बिबट्याची बिबट्याचा वावर असल्यानं वनविभागाने पिंजरे बसवले. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला. 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद. पारा घसरल्यानं थंडीचा जोर वाढला. नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतराच्या प्रमाणात अधिक वाढ. त्यामुळे शेती कामांसाठी मजूर टंचाईची समस्या. स्थलांतर थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची हरभरा, गहू, कांद्यासह ज्वारीच्या पिकाला पसंती. हरभऱ्यांची सर्वाधिक क्षेत्रावर लागवड. नंदुरबार शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार. बॅनरद्वारे पालिकेचा इशारा. तर अस्वच्छता पसरवणाऱ्यांना नोटीस. धुळ्यात गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई. गेल्या 2 दिवसांपासून हा प्रकाश उत्सव सुरू. धुळे तालुक्यात कांदा लागवडीला सुरुवात. यंदा कांद्याला चांगला दर मिळेल. शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त. धुळ्यातील रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात महापालिका ॲक्शन मोडवर. पालिकेनं 40 टपऱ्यांसह हातगाड्या हटवून रस्ता मोकळा केला. वर्धा जिल्ह्यातील श्री शरीर सौष्ठव स्पर्धेला रवी राणांची उपस्थिती. तर विदर्भात एवढे पॉवरफुल मंत्रिपद फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पाहिलेत. राणांचं वक्तव्य. पालघर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के. डहाणू, दापसरी, कुर्जे, बंकास, वरखंडा इत्यादी भागात भूकंपाचे धक्के. बाजार समितीत केशर आंब्याची पहिली पेटी दाखल. पारंपरिक पद्धतीनं पूजा करून विक्री केली जाणार. नवी मुंबईतील खारघरमध्ये न्यू इयर कार्निव्हल 2025चं आयोजन. आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यक्रमाला उपस्थिती. बेळगावात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. दुग्धाभिषेकानं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. पादुकांची विशेष पूजा. उत्तर भारतात थंडीची लाट कायम. जम्मू काश्मीरमधील अनेक भाग गोठलेलेच. तर दिल्ली, पंजाब आणि हरियाणातही कडाक्याची थंडी. दिल्लीतील दाट धुक्याचा विमान सेवेवर परिणाम. अनेक विमानांचा उशिराने टेक ऑफ. प्रवाशांना मनस्ताप. भारताचा स्मार्टफोन बाजार 2025 पर्यंत $50 अब्ज पर्यंत विस्तारणार. काउंटर पॉइंट संस्थेचा अहवाल. चीनमधील विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्टवर. सर्दी, खोकला आणि सारी रुग्णांचं सर्वेक्षण अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्याच्या सूचना. भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आव्हान संपुष्टात. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 5ही सामन्यात बड्या खेळाडूंचा फ्लॉप शो. विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि KL राहुल यांची निराशाजनक कामगिरी. गौतम गंभीरच्या नेतृत्वात सलग दुसरी कसोटी मालिका गमावली.
ऑर्डर गावस्कर ट्रॉफीत जसप्रीत बुमराहच्या नावावर सर्वाधिक 32 विकेट्स. बुमराह ठरला मॅन ऑफ द सिरीज. हरभजन सिंगच्या रेकॉर्डचीच बरोबरी, तर सिरीजमध्ये युवा खेळाडूंची दमदार कामगिरी. पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील आरोपीच्या घरावर बुलडोझर. छत्तीसगड सरकारचा आक्रमक पवित्रा. भ्रष्टाचार उघड केल्यामुळे मुकेश चंद्राकर यांची हत्या.